आणि आता पुढची बातमी आहे पुण्यातून। एका महिलेने 20 रुपयांच्या वडापावसाठी 5 लाख रुपयांचं सोनं गमावलंय। पुण्यातल्या हडपसरमध्ये ही घटना घडलेली आहे। ही महिला दुचाकीवरून तारण ठेवलेले दागिने सोडवून घरी नेत होती, मात्र रस्त्यात वडापाव घ्यायला तिने दुचाकी थांबवली। त्यावेळी तिच्यावर पाळत ठेवलेल्या चोरट्यानं डाव साधलाय आणि दुचाकीला लावलेली बॅग पळवली आहे। यात सोन्याचे दागिने आणि काही कागदपत्र सुद्धा होते। ही दृश्य आपण बघू शकतोय कशा प्रकारे या ठिकाणी या गाडीवरून ही दागिन्यांची बॅग पळवण्यात आलेली आहे। तब्बल हा वडापाव 7 तोळ्यांना पडलाय असंच म्हणावं लागणार आहे, कारण दागिने आणि कागदपत्र घेऊन हा चोरटा लंपास झालेला आहे। तारण ठेवलेले दागिने घेऊन ही व्यक्ती घरी जात असतानाच वडापाव घेण्यासाठी थांबली आणि त्यावेळेसच एका पाळत ठेवलेल्या चोरट्यानं हे सर्व दागिने लंपास केले आणि तब्बल 5 लाखांचं नुकसान झालंय।